गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो सगळ्यांना तुम्हाला? येस मॅम. तर बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण सेकंड पार्ट स्टार्ट केला होता, बरोबर की नाही? बुलियन अल्जेब्रा. स्क्रीन विजिबल आहे? येस मॅम. येस मॅम. हा. तर बघा, बुलियन अल्जेब्रा मध्ये आपण किती बघणार होतो? 6 लॉज बघणार, बरोबर की नाही? त्यातले पहिले 3 जे आहेत ते झालेले वाटत की नाही? अँड लॉ झालेला आहे, ऑर लॉ झालेला आहे आणि नॉट लॉ झालाय, बरोबर का? येस मॅम. बघा इथे दिसतंय, इथे तिथं फर्स्ट आहे अँड लॉ, सेकंड आहे ऑर लॉ, थर्ड आहे नॉट लॉ. मॅम लिहिलेलं दिसत नाहीये. मॅम दिसत नाहीये. काहीच दिसत नाहीये. नाही दिसत. वेट, आता बघा. नो मॅम. नो मॅम. ओ अच्छा, थांबा एकच मिनिट. आता नो मॅम. नो मॅम. नो मॅम. दिसतंय खूप मॅम. हा मॅम. वेट. ओके, वेट करा एकच मिनिट. स्क्रीन विजिबल आहे? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तर बघा, आज आपण ब्लॅकबोर्ड वर न घेता ह्याच्यावर घेतोय. तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट आपण बघितले होते अँड लॉ, नॉट लॉ आणि हे ऑर लॉ, बरोबर की नाही? आपण हे 3 लॉ बघितले होते, अँड लॉ, ऑर लॉ आणि इन्व्हर्जन म्हणजेच नॉट लॉ. हे सगळे बघितलं होते. अँड लॉ काय करतं? अँड ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑर लॉ काय करतो? तर दिस लॉ यूज ऑर ऑपरेशन, दॅट्स वाय आपण ह्याला काय म्हणतो? ऑर लॉ म्हणतो. आणि इन्व्हर्जन म्हणजेच नॉट लॉ का म्हणतो? तर हा जो लॉ आहे तो नॉट ऑपरेशन परफॉर्म करतो, दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ नॉट लॉ ऑर इन्व्हर्जन लॉ. ए बार इज इक्वल टू ए बारचा बार इज इक्वल टू 1.
ए. हे झालं इक्वेशन, हे झाले 3 तुमचे रूल्स. फर्स्ट रूल बघा आता. आता त्याच्यानंतर सेकंड रूल आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये काय आहे, इन अ बायनरी ऑपरेशन विच सॅटिस्फाईड द फॉलोइंग एक्सप्रेशन इज रेफर टू द कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये कसं होतं, ए इंटू बी लिहा किंवा बी इंटू ए इज इक्वल टू येतं. कसं बघा, ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. सेकंड आहे ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. हे आणि हे 2 लॉ आहेत कम्युटेटिव्ह लॉ मध्ये. कम्युटेटिव्ह लॉ स्टेट दॅट चेंजिंग द सिक्वेन्स ऑफ अ व्हेरिएबल डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन द आउटपुट ऑफ लॉजिक सर्किट. जरी तुम्ही सिक्वेन्स त्याचा चेंज केला, म्हणजे ए इंटू बी केलं काय आणि बी इंटू ए केलं काय, सिक्वेन्स चेंज केला तरीही आपल्या आउटपुट मध्ये काही चेंज येणार नाही. किंवा प्लस ए प्लस बी करा किंवा बी प्लस ए करा, सिक्वेन्स मध्ये चेंज केला तरी आपलं फायनल आउटपुट जे आहे ते सेमच येणार. आता बघा एक्झाम्पल म्हणलं तर आपण ह्याचं जे प्रूफ कसं करायचं, एकच मिनिट दाखवते. तर फर्स्ट काय करणार आपण, ड्रॉ ए आणि बी. हे काय करणार, ट्रूथ टेबलने आपण हे करायचंय, सिम्प्लिफाय करायचं. मग मला सांगा, आपण ह्याच्या पेंट मध्ये ओपन करूया. फर्स्ट काय आहे, फर्स्ट लॉ इज ए इंटू बी इज इक्वल टू ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. दिसतंय का स्क्रीन? Yes, ma'am. आता बघा काय आहे, फर्स्ट काय आहे, कम्युटेटिव्ह लॉ, बरोबर की नाही? Yes, ma'am. त्याच्यामधला फर्स्ट ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. तर ह्याच्यामध्ये कसं आहे ना, फर्स्ट स्टेप काय करायची आपण, सॉल्व द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल घ्यायचा काय ना, सांगा मला, ए बी आणि ए इंटू बी येणार, बरोबर की नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. 0 0 1 1 0 1 1 म्हणजे 2 raised to 2 is equal to 4 into combination is 4. A into B किती येणार, 0 into 0 0 0 into 1 0 1 1 इथपर्यंत. त्यानंतर सेकंड काय आहे, RHS काय आहे, RHS इज इक्वल टू बी इंटू ए. मग आपण काय लिहायचं, बी पहिल्यांदा लिहायचं, परत ए इंटू बी करायचं, सॉरी बी इंटू ए येणार. मग इथे सांगा,
0 0 0 1 1 0 1 1 म्हणजेच काय ना सांगा 0 into 0 0 Zero. 0 Zero. 0 1 into 0 0 म्हणजे Zero. हे साईड आणि ही साईड बरोबर आली म्हणजे आपण प्रूफ केलं की फर्स्ट इक्वेशन इज अ राईट सेकंड काय आहे बघा आता सेकंड इज a प्लस b इज इक्वल टू b प्लस a तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं सिमिलरली ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचा ट्रूथ टेबल 2 raised to 2 is equal to 4 काय येणार पहिल्यांदा a b आणि a प्लस b येणार काय येणार मग ह्याचं 0 0 0 1 1 0 1 1 मग काय येणार हे सांगा मला 0 into 0 plus 0 0 0 plus Zero. 1 One. 1 One. 1 One. हे झाली LHS साइड RHS कशी येणार मग सांगा आता a Plus C. प्लस a आहे बरोबर की नाही मग कसं येणार b a b प्लस a तसंच b काय आहे b is equal to 0 0 0 1 1 0 1 1 0 plus 0 0 0 plus 1 1 1 plus 0 1 1 plus 1 1 कळते का बघा सिंपल आहे फक्त आपल्याला काय करायचं ते ट्रूथ टेबलनी दाखवायचंय कळलं कम्युटेटिव्ह लॉ प्रूफ झाला Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. सेकंड काय आहे बघा हा आता सेकंड बघा काय आहे सेकंड काय आहे आता त्याच्यानंतर असोसिएटिव्ह लॉ मध्ये काय येतं तर a इंटू बी इंटू सी इज इक्वल टू a इंटू बी इंटू सी असं म्हणजे जरी आपण त्याचा सिक्वेन्स जरी किंवा हे जरी केला परफॉर्मन्स करण्याचा फर्स्ट केलं a इंटू बी त्यानंतर इंटू सी केलं किंवा फर्स्ट पहिल्यांदा a केलं त्यानंतर b इंटू सी केलं तरीही आपलं जे आन्सर आहे ते चेंज येणार नाही आणि a प्लस बी हे फर्स्ट केल्यानंतर प्लस सी केलं तरी चालेल किंवा a प्लस बी प्लस सी म्हणजे बी म्हणजे फर्स्ट रूल काय असतं सॉल्व द फर्स्टली ब्रॅकेट अँड देन रिमेनिंग पार्ट कळते का सिमिलर आहे असोसिएटिव्ह लॉ सारखंच आहे Yes, ma'am. Hello, ma'am. हा मॅम Yes. एक्झाम मध्ये प्रूव्ह दॅट जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही जसं ट्रूथ टेबल देऊन प्रूव्ह केलं तसंच करायचं का कशावरती म्हणजे एक्झाम मध्ये जर प्रूव्ह दॅट म्हणून क्वेश्चन हा जर आला तर तुम्ही आता जसं प्रूव्ह करून हा दाखवलं तसंच मग तिथं लिहायचं ना हो हो तसंच लिहायचं आणि आता हे कसं आहे सिमिलर आहे राईट साइड आणि LHS साइड म्हणजे RHS साइड आणि LHS साइड लिहायच्या आणि त्याचं ट्रूथ टेबल फाइंड आउट करायचं आणि लास्ट लिहायचं RHS इज इक्वल टू LHS दॅट्स वाय हेन्स द कम्युनिटी लॉ इज प्रूव्ह असं लिहून टाकायचं खाली ओके हा मॅम तुम्हाला जास्त करून प्रूफ साठी जास्त म्हणलं तर डी मॉर्गन्स थेरम हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट येतो तो आपण पुढे शिकवतच आहोत आता बघा कम्युटेटिव्ह लॉ चाललाय झाला आता जस्ट आता असोसिएटिव्ह लॉ आता बघा स्क्रीन तुम्हाला दिसते का मला सांगा फक्त इथं स्क्रीन दिसते येस मॅम Yes, ma'am. तर बघा फर्स्ट काय आहे A इंटू बी इंटू सी आहे बरोबर की नाही Yes, ma'am. येस मॅम
मॅम दिसत नाहीये. मॅम क्लिअर काय दिसत नाहीये? दिसतंय मॅम. दिसतं मी. मग एक काम करा, आसमा हाकीमवरती पिन करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ते दिसेल. मॅम दिसतंय पण ब्लर दिसतंय. ब्लर दिसतंय. आता मला स्क्रीन दिसते का सांगा फक्त. येस मॅम दिसतंय. Yes, ma'am. तर बघा, ए इंटू बी इंटू सी आहे, तर त्याचं बरोबर कसं लिहितो आपण? ए इंटू बी इंटू सी असे सुद्धा लिहू शकतो. ब्लर दिसते का थोडं? हा, तर बघा त्याचबरोबर कसं मग इथं लिहू शकतो आपण? सिमिलर आहे. तसंच आपण फर्स्टली काय करायचं? ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा. आता इथे किती इनपुट आहेत सांगा मला? 3. 3 इनपुट. 2 किती येणार? 3 म्हणजेच किती? 8. 8. 8. 2 3 इज इक्वल टू 8 म्हणजे किती कॉम्बिनेशन येणार? 8 कॉम्बिनेशन येणार. बघा, ए बी सी. त्यानंतर काय करायचं? फर्स्ट सॉल्व द टेबल, म्हणजे सॉल्व द ब्रॅकेट ए इंटू बी. देन काय येते? ए इंटू बी इंटू सी. फर्स्ट बघा 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. हे झालं आपलं नॉर्मली ते जे आहेत ते कॉम्बिनेशन, इनपुट कॉम्बिनेशन. आता बघा, ए इंटू बी आहे. ए इंटू बी काय येणार? 0 इंटू 0 0 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 इंटू 1 0 1 इंटू 0 1 इंटू 0 1 इंटू 1 1 इंटू 1 मग इथं कसं येणार? मग हे विथ हे काय करायचं? मल्टिप्लिकेशन. 0 इंटू 0 0 1 इंटू 0 0 0 इंटू 0 0 1 इंटू 0 0 0 इंटू 0 0 1 इंटू 0 0 1 0 इंटू 1 0 लास्टला 1. कळतंय? म्हणजे 0 0 0 1. येस मॅम. Yes, ma'am. टू रेस टू 3 इज इक्वल टू 8. आरच्या साइड लिहिली आपण. सिमिलर आहे, आपल्याला काय करायचं? ए बी सी इनपुट आहेत. 0 0 0 1 0 0 स्क्रीन 1. ब्लर दिसते ना. स्क्रीन ma'am. ब्लर दिसते.
आता बघा इथे दिसते का तुम्हाला व्यवस्थित? स्क्रीन दिसते तुम्हाला? नो मॅम. No, ma'am. खूप लेट दिसत. इथं असं दिसतं का बघा? दिसते मॅम. हा, तर बघा इथं बी इंटू सी काय येणार मग? 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1, 0 इंटू 0 0, 0 इंटू 1 1, सॉरी 0, 1 इंटू 0 0, 1 इंटू 1 1. आता हे काय करायचं? हे सिमिलर झालं बी इंटू सी, तसंच बी इंटू सी इंटू ए करायचं. मग ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करायचं. 0 इंटू 0 मॅम ब्लर दिसते 0. स्क्रीन. एक ma'am. मिनिट होते, रेंज प्रॉब्लेम आहे मला. बस थोडं जर त्याला वेळ द्या, कारण की नेटवर्क थोडा झूमला जरा थोडा प्रॉब्लेम येतोय. आता दिसते का स्क्रीन थोडी? No, ma'am. नो मॅम. Blur, ma'am. मॅम ब्लर दिसतंय, काहीच कळत नाही काय लिहिलंय. आता दिसते का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा. आता बघा सिमिलर आहे. हे ए इंटू बी इंटू सी सेम आहे, तसंच ए इंटू बी इंटू सी, म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही बरोबर आलेत. फास्ट होते. तुम्ही ते आता बघा असोसिएटेड लॉ नंबर 2. नंबर 2 काय आहे? माझा आवाज येत नाहीये का? येस मॅम येतोय येतोय. मॅम. ओके, तर बघा सेकंड काय आहे? असोसिएटेड लॉ नंबर 2 काय आहे? ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. बघा स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? हा सेकंड लॉ आहे. Yes, ma'am. सेकंड लॉ असा आहे. तर सेकंड लॉ मध्ये आता तुम्हाला काय करणार? फर्स्ट रॅन्डमली पहिल्यांदा ए प्लस बी प्लस सी, म्हणजे सॉल्व द फर्स्ट ब्रॅकेट अँड देन ऍडिशन राहिलेलं आहे ते. मग इथे काय होणार बघा? ए बी आणि सी सिमिलर आहेत, तसेच एज इट इनपुट येणार. त्यानंतर बघा बी प्लस सी, त्यानंतर ए प्लस बी प्लस सी असं येणार. म्हणजे ही कुठली साइड आहे? ती आपली एलजेस साइड आहे. मग कॉम्बिनेशन किती येणार? 2⁻³ जस्ट 8 येणार. मग काय येणार? 0 0 0 0 0 1
0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. त्यानंतर बघा ह्याला बी प्लस सी म्हणजेच काय करायचंय बी ऑरिंग सी 0 प्लस 0 0 0 1 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 1 1 0 प्लस 0 1 प्लस 0 1 1 0 1 प्लस 1 1. नंतर ए प्लस बी प्लस सी म्हणजे जो हे आलेलं टर्म आहे ही प्लस सी करायचंय. मग बघा 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 1 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 प्लस 1 1 1 प्लस 1 1 1 प्लस 1 1. कळतंय? सिंपल आहे. आता हे गेट कसं ह्याचं सर्किट कसं ड्रॉ करायचं सांगा मला. फर्स्ट सॉल्व द बी इंटू सी. त्याचं काय करायचं ऍडिशन आहे म्हणजे इथं काय येणार ऑर येणार बी इंटू सी म्हणजेच बी प्लस सी. त्याच्यामध्ये काय करायचं हा ऑर विथ ए प्लस बी इन बी प्लस सी. हे झालं ए. कळते का बघा सिंपल आहे. तसेच RHS साइड कशी घ्यायची मग RHS साइड ए प्लस बी प्लस सी आहे. मग इथं काय करायचं फर्स्टली ए बी आणि सी इनपुट्स ए प्लस बी फर्स्ट घ्यायचं नंतर ए प्लस बी प्लस सी असं घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर कसं येणार बघा इनपुट्स किती आहेत 3 आहेत म्हणून आपण कॉम्बिनेशन किती घ्यायचे 8 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. ए प्लस बी हे प्लस हे 0 प्लस 0 0 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 1 1 प्लस 1 1 1 प्लस 1 1. आता हे जे आले ते प्लस हे सी. मग सांगा 0 प्लस 0 0 1 प्लस 0 1 0 प्लस 1 1 1 प्लस 1 1 प्लस 0 1 1 प्लस 1 1 0 प्लस 1 1 1 प्लस 1 1 झालं. सॉल्व्ह झालं हे बरोबर आहे का बघा हे आणि हे फर्स्ट टाइम 0 8 7 टाइम्स 1 हे दोन्ही सेम झाले. बघा आता इथं मग कसं येणार ट्रू टेबल सांगा ह्याचं गेट कसं येणार ऑर गेट ए आणि बी याच इनपुट येणार ह्याचं आउटपुट काय येणार ए प्लस बी येणार आणि हे खाली परत ऑरिंग विथ सी करायचं म्हणजे इथं काय येणार ए प्लस बी ऑरिंग विथ सी. कळतंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. स्टॉप शेअरिंग येत नाही काय तर बघा त्याचबरोबर आता पुढचं आहे ते काय आहे तर असोसिएटिव्ह लॉ झाल्यानंतर त्यानंतर आहे ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये फक्त एकच आहे एक म्हणण्यापेक्षा आपण कसे आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये दोन आहेत ए इंटू बी प्लस सी म्हणजेच आपण काय लिहू शकतो ए बी इंटू ए सी. त्यामध्ये दाखवतो तुम्हाला कसं आहे ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये पण दोन आहे. शेअर करते स्क्रीन स्टार्ट नाव. आता बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे
त्याच्यामध्ये काय करायचं फर्स्टली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे डिस्ट्रीब्यूट करायचे पण कसं करायचं ते बघा. इक्वेशन आहे ए इंटू बी प्लस सी. कळतं इक्वेशन? Yes, ma'am. Yes, ma'am. तर कसं होणार पहिल्यांदा या ए नी या बी ला मल्टिप्लाय करायचं. काय येणार मग सांगा मला. ए इंटू बी प्लस ए इंटू सी. कळतंय? Yes, ma'am. लॉ मध्ये Yes, ma'am. सेकंड लॉ आहे ए प्लस बी इंटू सी म्हणजेच कसं येणार ए प्लस बी इंटू ए प्लस सी. आता सॉल्व इथं म्हणलं तुम्हाला प्रूव्ह दॅट द डिस्ट्रीब्युशन लॉ. तर युजिंग अ गेट तर कसं करायचं फर्स्ट करायचं डिस्ट्रीब्युशन लॉ काय आहे ए इंटू बी प्लस सी इज इक्वल टू ए बी इंटू ए सी असं लिहायचं. त्यानंतर काय करायचं बघा सॉल्व द LHS साइड फर्स्ट. LHS साइड इज इक्वल टू LHS side equal to A into B plus C. Okay. First solve the bracket and then multiplication. First write down the truth table. 2 raised to 3 is equal to किती येणार 8 combination येणार. मग इथं A, B, C हे सेमच आहेत इनपुट्स. त्यानंतर काय येणार B plus C हा एक येणार. त्यानंतर A into B plus C असं एक येणार. बघा 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 1 0 1 1 1 0 1 1 1. आता B plus C काय आहे सांगा मला. 0. 0 Zero. plus 0. 0 plus 0 0 0 plus 1 1. 1 1 plus 0 1 1 plus 1 1. 0 plus 0 0 0. 1 0. plus 1 1 1 plus 1. आता हे काय आहे हे इंटू हे म्हणजे आलेला आन्सर विथ ए मल्टिप्लिकेशन मध्ये. मग कसं करायचं 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 0 इंटू 1 0 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0 1 इंटू 1 0. 1 1 इंटू 1 1 1 1. हे झालं आपलं फायनल ट्रूथ टेबल. आता मला सांगा आवाज तुम्ही ते कशी करणार. मॅम साऊंड ब्रेक होतोय. Ma'am, sound break होतो. आता No, ma'am. येतोय Yes, ma'am. No, ma'am. काय आता येत नाही येतोय. का येतोय मॅम. येतोय ma'am. तर बघा फर्स्ट काय डायग्राम ड्रॉ करू. मग इथं काय करायचं फर्स्ट सॉल्व द ब्रॅकेट बरोबर की नाही. मग फर्स्ट सॉल्व द ब्रॅकेट काय आहे तर इथं प्लस चिन्ह आहे. प्लस चिन्ह आहे म्हणजे इथे कुठलं गेट येणार Or gate. मग हे तीन काय आहे त्याचे बी आणि सी म्हणजे इथं आउटपुट काय येणार आपल्याला बी B प्लस सी. आता हे जे आहे ते काय आहे परत ते कशाला द्यायचं पण अँड गेटला द्यायचं. अँड गेटला का द्यायचं तर इथं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे मग म्हणजे इथे काय येणार ए इंटू बी प्लस सी आउटपुट येणार. कळतंय. Yes. सेकंड काय आहे RHS. RHS इज इक्वल टू फर्स्ट काय आहे RHS मध्ये ए इंटू बी आहे एक प्लस बी ए इंटू सी म्हणजे हा एक ब्रॅकेट आहे आणि हा एक ब्रॅकेट आहे सेपरेट आउट. तर बघा RHS मध्ये कसं येणार फर्स्टली ए बी सी ऍज इनपुट्स येणार. त्यानंतर ए इंटू बी येणार. त्यानंतर ए इंटू सी येणार आणि ए प्लस ए इंटू बी प्लस ए इंटू सी. कळतंय का बघा. स्टेप वाईज जायचं सॉल्व करायचं. फर्स्ट बघा 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. हे ऍज इट इज सगळीकडे सिमिलर आहे. त्यानंतर काय करायचं बघा फर्स्ट
ए इंटू बी फाइंड आउट करायचा. ए इंटू बी काय येणार सांगा मला. 0 इंटू 0 0 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 0 इंटू 1 1 इंटू 0 0 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1 1 इंटू 1 1 काय आहे ए इंटू सी. ए आणि सी चा काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. 0 इंटू 0 0 0 इंटू 1 0 0 0 0 0 इंटू 1 1 इंटू 0 0 1 इंटू 1 1 1 इंटू 0 1 इंटू 1 1 इथपर्यंत कळालं. त्याच्यानंतर काय आहे ए इंटू बी प्लस ए इंटू सी मीन्स 0 प्लस 0 0 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 त्यानंतर 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1 1 पॉज प्लस झाली स्क्रीन. नो मॅम दिसते. नो मॅम. तुमची वेळ एखाद्या वेळेस तुम्हाला नेटवर्क नसेल त्यामुळे तुमची call किती मॅम व्हॉइस ब्रेक होतोय. मॅम तुमचा आवाज खूप मॅम ब्रेक आवाज होतोय. ब्रेक होतोय. आता बघा आवाज येतोय का. येस मॅम. Yes, ma'am. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला फर्स्ट काय आहे ए इंटू बी प्लस ए इंटू सी. मग फर्स्ट सांगा काय करायचं आपण 2 गेट घ्यायचे. कोणते कोणते अँड गेट घ्यायचे बरोबर की नाही. येस मॅम. Yes, ma'am. का घ्यायचे ए आणि बी काय आहे त्याचे इनपुट्स मल्टिप्लिकेशन. आहे. मल्टिप्लिकेशन. ओके गुड गुड. मग इथं काय येणार सांगा मला ए इंटू बी येणार. इथं काय येणार ए इंटू सी येणार. मग हे दोन्ही गेट कशाला द्यायचे ऑर गेटला ऑर गेटला का द्यायचं. ऍडिशन आहे म्हणून. ऍडिशन. गुड. म्हणजे इथं काय येणार ए इंटू बी प्लस ए इंटू सी. दिस इज द सर्किट डायग्राम ऑफ RHS साइट. हे झालं डिस्ट्रीब्युशन लॉ प्रूफ. आता जे हे सेकंड आहे ते तुम्ही प्रूफ सॉल्व करता का. येस मॅम. येस ओके. मॅम. Yes, ma'am. Okay. मॅम. ऍज अ होमवर्क म्हणून तुम्हाला ते राहील. नेक्स्ट लॉ आहे काही other laws आहेत बघा ते तुम्हाला दाखवते. हेच काही तुम्हाला प्रूफ वगैरे विचारला जात नाही फक्त अदर इम्पॉर्टंट लॉ आहेत. बघा इथं स्क्रीन मध्ये अदर इम्पॉर्टन्स लॉ आहेत हे तुम्हाला प्रूफ करा यासाठी येणार नाही. फक्त हे लक्षात ठेवा ए प्लस बी सी इज इक्वल टू ए बी प्लस ए इंटू ए सी. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे ए बार प्लस ए बी इक्वल टू ए बार प्लस बी. थर्ड इज ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. फोर्थ नंबर आहे ए प्लस ए बी इज इक्वल टू 1. फिफ्थ नंबर आहे ए प्लस ए बार इज इंटू बी इज इक्वल टू ए प्लस बी. तुम्हाला इम्पॉर्टंट रूल आहेत हे मॅम आवाज ब्रेक होतोय तुमचा. फक्त हे मॅम आवाज लक्षात ब्रेक होतोय. बघा हे जे तुम्हाला इम्पॉर्टन्स रूल दिलेले आहेत मी आता येतोय व्यवस्थित क्लिअर आवाज. येस मॅम. Yes, ma'am. हा. येस या मॅम. rules तुम्हाला काय करायचंय, हे जे रूल्स आहेत हे रूल्स फक्त तुम्हाला सिम्प्लिफाय करण्यासाठी म्हणजे एखादं इक्वेशन लेंदी इक्वेशन असेल तर ते सिम्प्लिफाय करण्यासाठी हा इक्वेशन आहे. त्यामुळे तुम्हाला याच्या बाबतीत तुम्हाला कोणी प्रूफ विचारणार नाहीये काही नाहीये. ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा एखादे मोठे एक्झाम्पल्स असतात त्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा त्याला स्मॉल करण्यासाठी असं म्हटलं तरी चालेल हे यूज होतात. हे आहेत ए प्लस बी इंटू सी इज इक्वल टू काय येणार ए बी प्लस ए प्लस बी इंटू ए प्लस सी. हे एक आहे ए बार प्लस ए बी इज इक्वल टू ए बार प्लस बी आहे. ए बार प्लस ए बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार आहे. ए प्लस ए बी इज इक्वल टू 1.
ए प्लस ए बार इंटू बी इज इक्वल टू ए प्लस बी. ह्याचं प्रूफ वगैरे तुम्हाला कुठेच एक्झाम मध्ये नसणार आहे. फक्त हे सिम्प्लिफिकेशन साठी आहेत. त्यामुळे हे फक्त तुम्ही रिमाइंडर करा किंवा हे करा, आठवणीत ठेवा. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये जेव्हा सिम्प्लिफाय करा असं एखादं एक्झाम्पल आलं तर तुम्हाला ते यावं. हे फक्त तुम्हाला इम्पॉर्टन्स रूल्स आहे, प्रूफ वगैरे नाहीत. जे 6 मी रूल्स सांगितलेत ते महत्वाचे रूल्स आहेत. ते फक्त प्रूफला पण विचारू जाऊ शकतात किंवा सिम्प्लिफिकेशनला सुद्धा विचारतात. कळतंय? MCQ मध्ये पण ते रूल्स विचारतात. त्यानंतर आता बघा, हॅलो मॅम. हा फर्स्ट रूल सांगा ना ह्यातला. ए प्लस बी बी इंटू सी आहे. ते काय केलंय त्यांनी, हे इम्पॉर्टंट रूल म्हणून ए नी काय केले, पहिल्यांदा बी ला मल्टिप्लाय केलंय आणि म्हणजे प्लस ऍडिशन केले आणि परत ए प्लस सी नी केले, म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये गेले. हे ड्युलॅरिटी थेरमचा यूज करून केलेले आहेत, रूल्स तयार केलेले आहेत. आता ते थेरम आपण ड्युलॅरिटी थेरम आणि डी मॉर्गन्स थेरम शिकल्यानंतर त्याच्यातूनच ते आपण फाइंड आउट केलेले आहेत. त्यामुळे ह्याचं प्रूफ वगैरे कुठे नाहीये. तुम्हाला ड्युलॅरिटी थेरम आणि डी मॉर्गन्स थेरम जर आलं तर हे तुम्हाला ऑटोमॅटिकली येतात. कळतंय? येस मॅम. फक्त इम्पॉर्टन्स Yes, रूल ma'am. आहेत, ते पाठ करायचे आहेत तुम्हाला. म्हणजे सिम्प्लिफिकेशनला किंवा ह्याला इक्वेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करण्यासाठी यूज होतात हे रूल्स. कळतंय? येस मॅम. येस मॅम. तर बघा, आता ड्युलॅरिटी थेरम जे आहे, आता ड्युलॅरिटी थेरम काय करतो, आता जे नेक्स्ट पॉइंट आहे आपला तो काय आहे, ड्युलॅरिटी थेरम आहे. तर त्या थेरम मध्ये तेच थेरम काय म्हणतो की जो आपला प्रिन्सिपल काय आहे त्याचं, जर 2 व्हॅल्यू आहेत बुलियन अल्जेब्राच्या, ठीक आहे, म्हणजे जो बुलियन अल्जेब्रा किंवा अल्जेब्रा एक्सप्रेशन आहे आपलं, लॉजिकल एक्सप्रेशन आहे, त्यामध्ये काय होल ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सिम्प्लिफाय करण्यासाठी दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं, अँड गेट असेल तर ऑर गेट करायचं, ऑर गेट असेल तर अँड गेट करायचं, आणि 0 असेल तर 1 करायचं आणि 1 असेल तर 0 करायचं. आता बघा इथं तुम्हाला दिसते का स्क्रीन, बघा. फर्स्ट इम्पॉर्टंट रूल आहे, याला स्टार करा तुम्ही, ड्युलॅरिटी थेरम. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट काय करायचं, फर्स्ट चेंज इन अँड ऑपरेशन टू ऑर ऑपरेशन. अँडचं काय करायचं, ऑर मध्ये कन्वर्ट करायचं, फर्स्ट स्टेप. कळते का बघा, मी होल लिहित दाखवते. सेकंड काय आहे, चेंज इन ऑर ऑपरेशन टू अँड ऑपरेशन. ऑर असेल तर अँड करायचं इक्वेशन मध्ये. कळते? थर्ड वन काय आहे, थर्ड वन आहे कॉम्प्लिमेंट एनी 1 or 0 appearing in the operation, in the expression म्हणा किंवा ऑपरेशन म्हणा. फर्स्ट बघा, ड्युलॅरिटी थेरम मध्ये काय करायचं तुम्हाला, फर्स्ट इज अ चेंज इन अँड ऑपरेशन टू ऑर ऑपरेशन, म्हणजे अँड असेल तर ऑर करायचं. नंतर सेकंड आहे चेंज इन ऑर ऑपरेशन टू अँड ऑपरेशन, म्हणजे ऑर असेल तर ते काय करायचं, अँड करायचं. त्यानंतर बघा कॉम्प्लिमेंट घ्यायचं, 1चं असेल 1चं कॉम्प्लिमेंट काय येतो, 0 येतो, आणि 0चं काय येतो, 1 येतो. कॉम्प्लिमेंट कशामध्ये घ्यायचं, एक्सप्रेशन मध्ये घ्यायचं. आता बघा एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की काय करायचंय. फर्स्ट इज example is a plus 0 is equal to काय तर सांगा मला.
ए कसं ते बघा आता. आपला हा ऑर लॉ आहे बरोबर की नाही. Yes, ऑर ma'am. लॉ Yes, त्यात ma'am. ए जो आहे तो ए काय कन्सिडर करतो 0 किंवा 1 करतो. 0 प्लस 0 इज इक्वल टू 0. 1 प्लस 0 इज इक्वल टू 1. म्हणजे जे ए ला आहे तेच आपल्याला आउटपुट मिळते, म्हणून ए प्लस 0 इज इक्वल टू ए असं पुट अप केलं. आता याच्यावर अप्लाय टू डुलाइटी थेरम. अप्लाय टू डुलाइटी थेरम केल्यानंतर इथं काय आहे, इथं कसलं ऑपरेशन आहे, ए ऍज इट इज लिहायचा. इथं काय ऑपरेशन आहे सांगा मला. Addition चे. ऑपरेशन आहे म्हणजे काय आहे, ऑर ऑपरेशन Or. आहे बरोबर. ऑर Yes, ma'am. ऑपरेशन मध्ये कन्वर्जन करायचंय. स्टेप नंबर 2 चेंज ऑर ऑपरेशन and टू And ऑपरेशन. law. ए Multiplication. इंटू B ए इंटू 0. आहे, A इथं into काय 0. 0 आहे. मग 0चं कॉम्प्लिमेंट 1 घ्यायचा, म्हणजे 0 इंटू 1 इज इक्वल टू ए. कळते का बघा. मॅम परत एकदा सांगा, ब्रेक होतोय तुमचा आवाज. एकच मिनिट बघा. आता दिसते का तुम्हाला इथं स्क्रीन मध्ये. फर्स्ट Yes, आहे ए प्लस 0 इज इक्वल टू ए. तर बघा फर्स्टली मी काय केलं, ए काय आहे 0 आणि 1 आहे. तर मी त्याला काय केलं, ते ए प्लस 0 इज इक्वल टू ए जे आहे त्याच्यामध्ये ए ऍज इट इज ठेवला. त्यानंतर काय आहे, प्लस ऑपरेशन आहे. म्हणजे प्लस म्हणजेच काय असतंय, ऑर ऑपरेशन. मग ऑरला मी काय केलं, कन्वर्ट टू अँड ऑपरेशन. मग अँड ऑपरेशनचं चिन्ह काय असतंय, मल्टिप्लिकेशनचं. म्हणून आपण ते ए इंटू केलं. त्यानंतर 0चं काय केलं, 0चं कॉम्प्लिमेंट 1 पुटअप केलं आणि कुठं आहे ते सेमच लिहिलं. इथपर्यंत कळतंय. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बघा याच्यामध्ये तुम्हाला कळेल. सिंपल आहे, काहीच नाहीये असं. तुम्हाला फक्त काय करायचं, ए प्लस आहे त्याला काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि 0 आहे त्याला कॉम्प्लिमेंट केलं. कळतं इथपर्यंत. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. आता बघा एक आहे एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगते. अजून एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला अजून बेस्ट कळेल. आता याचं मल्टिप्लिकेशन घेऊ. ठीक आहे. आता बघा काय आहे, ए इंटू 0 इज इक्वल टू काय असते, 0 असते बरोबर की नाही. हे एक आपलं रोल आहे. तर आता बघा हे कसं कन्सिडर करायचं, 0 असेल 0 1. मग 0 इंटू 0 0. 1 इंटू 0 0. म्हणजे काय मल्टिप्लिकेशन काय येतं, 0 येतं. मग याच्यामध्ये आपण काय करायचं, फर्स्टली ए आहे, ए ऍज इट इज पुटअप करायचं ए. आता इथे काय आहे, मल्टिप्लिकेशनचे सिम्बॉल आहे, म्हणजे ते काय आहे, अँड ऑपरेशन आहे. म्हणजेच आपण कशामध्ये ते कन्वर्ट करायचं, ऑर मध्ये. Or. ऑरचं सिम्बॉल काय आहे, प्लस. Addition. बरोबर की नाही. म्हणजे Plus. ए प्लस, आता इथे काय आहे सांगा मला, A 0 plus आहे. 1. एक्सप्रेशन मध्ये 0 आहे म्हणून काय करायचं, याला 1 मध्ये 1. कन्वर्ट करायचं. म्हणजे 1 इज इक्वल टू काय येणार, 1. 1. म्हणजेच 1. बघा हे झालं आपलं एक इक्वेशन. का आपण इथं 1 लिहिलं, कारण इथं काय आहे 0 आहे म्हणून आपण ते चेंज करून 1 लिहिलं. मॅम अजून एखादा एक्झाम्पल घेता का? ओके बघा, ए इंटू ए ऑफिस मध्ये खाली ए इंटू ए इज इक्वल टू ए. आता मला सांगा इथे काय आहे, ए व्हॅल्यू आहे हो की नाही. इथे काय आहे, ए आहे. ए इज इक्वल ए, इथे काय आहे, इंटू आहे बरोबर की नाही. इंटू आहे त्याला काय करतो, कन्वर्ट आपण प्लस मध्ये. Plus. प्लस ए प्लस ए इज इक्वल टू काय येतं, ए. A. म्हणजे मी A. इक्वेशन किती लिहा तुम्ही, इक्वेशन मध्ये काय करते, जर 0 किंवा 1 आला असेल तर त्याचं मी काय करते, कॉम्प्लिमेंट घेते. आणि जर प्लस आला असेल तर त्याचं मायनस, सॉरी प्लस आला असेल तर मल्टिप्लिकेशन करते, आणि मल्टिप्लिकेशन आला असेल तर प्लस करते. Plus. कळतंय का. Yes, ma'am. Yes, ma'am.
जर ए बी सी अशा काही व्हॅल्यू आल्या तर त्या चेंज करायच्या नाहीत. फक्त काय चेंज करायचं, त्याचं ऑपरेशन चेंज करायचं आणि त्याचा पर्टिक्युलर व्हॅल्यू आले असेल तर 0, आले असेल तर 1 आणि 1 आला असेल तर 0 एवढंच फक्त चेंज करायचंय. हे झालं ड्युलॅरिटी थेरम. कळतंय इथपर्यंत? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे, मग आज इथं थांबू आपण. Next आहे जो की आपण मॅम आवाज बघूया. ब्रेक होतोय. मॅम ब्रेक मॅम आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का माझं बघा. आपण जे राहिलेला पार्ट आहे पुढचा डी मॉर्गन्स थेरम, तो पार्ट आहे तो पुढच्या लेक्चरला आपण पूर्ण करूया. आता मग अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, प्रेझेंट मॅम. 3. प्रेझेंट मॅम. ड्युलॅरिटी थिअरम आहे ना, त्याच्यात ए Yes, आला कोणाला तर काही ए doubt? लिहायचं का? हा, जर सिम्बॉल्स आले असतील तर सिम्बॉल्स ऍज इट इज ठेवायचे. म्हणजे ए आला असेल, ए कॅरेक्टर जे ए बी सी डी आहेत ते ऍज इट इज तसेच ठेवायचे, त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. जर समजा 0 किंवा 1 आले असेल तर 0चं कन्वर्जन 1 मध्ये करायचं आणि 1चं कन्वर्जन 0 मध्ये करायचं. प्लस आला असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशन आलं असेल तर प्लस. एवढेच 3 रूल्स आहेत. ऑर्डर चेंज करू नका. ओके मॅम. तर काय कुठपर्यंत आला तो? रोल नंबर 1 पहिल्यापासून द्या अटेंडन्स. रोल नंबर 1, प्रेझेंट मॅम. 2, प्रेझेंट मॅम. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, प्रेझेंट मॅम. 7, प्रेझेंट मॅम. 8, प्रेझेंट मॅम. 9, प्रेझेंट मॅम. 10, प्रेझेंट मॅम.